डोक्यात पहिल्यापासून एकच आहे की मालक असतील, तात्या असतील, म्हणजे ह्यांनी फक्त आम्हाला विकासाचं राजकारण शिकवलं. कोणावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची नाही आणि कुणाविषयी काही बोलायचं नाही. नमस्कार. दत्तात्रय मनोहर खवळे, प्रभाग क्रमांक 4चा उमेदवार. विकासाबाबत बोलायचं झालं तर गेल्या बऱ्याच वर्षापासून म्हणजे प्रभागातील रस्ते असतील, गटरे असतील, स्ट्रीट लाईट असेल, सो खर्चातून टँकरद्वारे पाणी पुरवठा असेल किंवा बोर मारणे असेल, अशी बरेच कामं करण्याचा प्रयत्न केला प्रभागासाठी. म्हणजे चांगल्या दर्जाचे रस्ते तर केलेच, पण म्हणजे मुलांसाठी, वयोवृद्धांसाठी, म्हणजे बाल उद्यान, ओपन जिम आणि म्हणजे प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम म्हणजे बऱ्यापैकी आम्ही करत आलो. मोहोळचा विकास का रखडला गेला काही दिवसापासून? आता गेले 4 वर्ष झालं मोहोळ नगर परिषदेवर प्रशासन आहे. त्यामुळे बऱ्यापैकी थोडा विकास रखडलेला आहे आणि गेल्या वर्षभरात तर मोहोळच्या जनतेने खरंच केला. कामाचा माणूस म्हणजे कामाच्या मुद्द्याने म्हणजे कामाचा माणूस पाडला गेला. आपल्या वॉर्डात कार्यकाळात आपल्याकडून काय विकास झाला? बरेच म्हणजे 98% काँक्रिटीकरण करून झालेलं आहे. चंद्रमुळी वसाहत असेल, आपलं जिजाऊ रेसिडेन्सी असेल, ज्या देवस्थानची नागनाथ महाराजांची पालखी येते, तो पालखी मार्ग तर मला जर वाटते मोहोळमध्ये म्हणजे एकमेव काम असेल की साईडला प्युअर ब्लॉक, चांगल्या दर्जाचा काँक्रीट रस्ता व साईडला स्ट्रीट लाईट आणि त्याच साईडला आता जस्ट बाल उद्यान केलेलं आहे. परंतु विरोधकांकडून म्हटलं जातंय की आपण आपल्याकडून काहीच काम झाले नाही, त्याबद्दल काय सांगा? नाही, विरोधकांनी बिगर चप्पलचे माझ्या काँक्रीट रस्त्यावर एकदा चक्कर मारावी. प्रभागातून जर त्यांनी आठवडा बाजारातील स्वामी शाळेपासूनच्या रस्त्यापासून जर आत गेलं तर त्यांना सगळे काँक्रीट रस्त्याचीच बोळं दिसतील. एकही रस्ता असा तुम्हाला म्हणजे मुरुम आहे किंवा अशी खड्डे खोलगे आहे दिसणार नाही. आणि विरोधक आहेत ती टीका करणारच. आता विरोधकांचं असं झाले की राजकारण करायचं म्हणले की कुणावर तर टीका करणे, विकासाच्या नावानं बोंबा, एकाच नावानं बोंबा करून असं म्हणजे विकासाचं विजन नाही. एकच त्यांचा मुद्दा आहे की अनगरकरांवर टीका केल्यानंतर ना आपल्याला मतं पडतील. मग आम्ही बी तीच करत बसलो असतो ना. अनगरकरांवर टीकाच करून आम्ही मतं घेत बसलो असतो. तर या विरोधकांना बी आमचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही विकासाचं विजन घेऊन मैदानात उतरा. की एकच तुमचा मुद्दा नको की बाबा हा अनगरकरांनी हे केलंय. गेल्या तुम्ही इलेक्शनमध्ये बी तीच मुद्दा, ह्या इलेक्शनमध्ये बी तीच मुद्दा. गेले 9 वर्ष झाले नगरपालिकेचे इलेक्शन होऊन आणि त्या मुद्द्यातून तुम्ही बाहेरच निघणार. जरा थोडं विकासाचं विजन ठेवा. आम्ही तरुणांसाठी 4.5 कोटीची आठवडा बाजारात मार्केट आणलं. त्या मार्केटमध्ये कमीत कमी 40-42 आता सध्या चालू म्हणजे गाळ्याचं काम चालू आहे आणि बंदिस्त आत मार्केट आहे आणि येणाऱ्या काळात ती इमारत म्हणजे भव्य दिव्य दिसणार आहे. तर माझं असं म्हणणं आहे की विरोधकांना की थोडंसं तुम्ही म्हणजे अनगरकरांवर किंवा इतरांवर टीका करण्यापेक्षा थोडं विकासाचं विजन जनतेसमोर किंवा तरुणांसमोर तुम्ही ठेवलं पाहिजे. आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. राज्याचं नेतृत्व करताय तुम्ही, वेळोवेळी तुम्ही मोठ्या पदावर बसलाय. त्याच्यामुळं थोडं विकासाचं विजन मोहोळ समोर ठेवा आणि येणाऱ्या काळात म्हणजे थोडं विकासावर बोलावं असं माझी विनंती आहे सगळ्यांना. आपलं विजन काय असेल येणाऱ्या स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत? आमचं विजन असं असणार आहे की विकास आणि विकास आणि चांगल्या पद्धतीने विकास केला जाईल. असं नाही की ती एक बोलायचं आणि एक करायचं असे एकही मुद्दा नसणार आहे.
ज्या पद्धतीनं आम्ही देवस्थानची नागनाथ देवस्थानची पालखी खालच्या भागात येते पालखी मार्गाला, तसा सीमोल्लंघन पान रोड आहे. ती कुणी केला काय केला अख्ख्या जनतेला माहीत आहे. पण येणाऱ्या काळात त्याच पद्धतीनं सीमोल्लंघन पान रोड ही त्याच क्वालिटीचा आणि त्याच पद्धतीचा आम्ही करून दाखवणार आहोत. आपण म्हणताय आपल्याकडून म्हटलं जातंय की आपण विकासाच्या कामावर भरपूर हे केलंय, परंतु कुठं तर मोहोळमधील असे काही वॉर्ड आहेत की जे तो विकासच झाला नाही, त्याबद्दल आपण काय सांगा? आता त्यांच्या म्हणजे पाठपुराव्यात ती कमी पडली असतील. आता आमच्या डोक्यात पहिल्यापासून एकच आहे की मालक असतील, तात्या असतील, म्हणजे ह्यांनी फक्त आम्हाला विकासाचं राजकारण शिकवलं. कोणावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची नाही आणि कुणाविषयी काही बोलायचं नाही. आम्ही फक्त विकास आणि विकास. आम्ही म्हणजे कुठल्याच गोष्टीत आम्ही काय म्हणजे लक्ष म्हणजे दुर्लक्ष केलं नाही किंवा लक्ष घातलं नाही. आपण एक नगरसेवक आहात आणि मागील काही काही 5 वर्षाखाली आपण नगरसेवक होता, परंतु ह्या मोहोळकरचा विकास का रखडला गेला आणि क्रीडा संकुलचा मार्ग किंवा ग्रामीण रुग्णालयाचा जो प्रश्न आहे ते वारंवार नागरिकांकडून उपस्थित केला जातोय, त्याबद्दल आपण काय सांगा? आता असं बोलायचं झालं तर ही खरं हे जे मोहोळचे मोठे पुढारी आहेत, राज्याचे नेतृत्व करतात, ही खरं ह्यांच्यासाठी प्रश्न आहे. मी प्रभागाचा एक साधासा नगरसेवक आहे. एक नागरिक म्हणून आपलं काय मत नाही आहे? नाही, नागरिक म्हणून तुम्ही उच्च पदावर जी उच्च पदावर आहेत त्यांनी थोडं ह्यात लक्ष घालायला पाहिजे. आता आपण त्या अनगरकरांनी केलं नाही म्हणण्यात मजा नाही. आता होतंय काय, ती मुद्दा तिथं जाणार आहे परत ना, की बाबा ह्या अनगरकरांनी ही होऊ दिलं नाही. मग तुम्ही काय करताय? तुम्ही मोठ्या पक्षात तुमचं काय काम आहे मग? वेळोवेळी जर दुसऱ्या पक्षांवर टीका किंवा दुसऱ्या माणसांवर टीका करण्यापेक्षा आपण पण सत्तेतल्या पक्षात आहात, आपण बी थोडा पाठपुरावा केला पाहिजे आणि आपण ती मार्गी लागले पाहिजे विषय.